ज्या शेतकऱ्यांनी 2024 मध्ये रब्बी पीक विमा काढला असेल आणि त्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी तक्रार केली असेल आणि त्यानंतर जर पंचनामा झाला असेल तर त्या शेतकऱ्यांनी तुमचा जो पीक विमा आहे तो मंजूर आहे का ते आधी तपासा। कारण आजपासून, आजची 23 जुलै आहे, आजपासून पीक विमा मंजूर होण्यास सुरुवात झाली आहे। मंजूर म्हणजे आजपासून मंजूर होणार आहेत। तर तुम्ही आधी तपासा की तुमचा जो पीक विमा आहे मंजूर झाला की नाही। CSC सेंटरमध्ये जा आणि तुमचा जो पीक विमा आहे तो तपासा, मंजूर झाला किंवा व्हायचा आहे बा म्हणून। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई आता मंजूर करण्यात आले आहे। शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई आता देण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जे KYC आहे ते आधी करून घ्यावी। हे जे नुकसान भरपाई आहे सगळ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे तलाठीने समजा पंचनामे केले नसतील तरीसुद्धा तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे। लक्षात ठेवा, समजा तलाठ्याने समजा पंचनामा जरी केला नसेल तरी पण त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विम्याचे मिळणार आहे। ठीक आहे। तर कधीपासून मी तुम्हाला GR दाखवतो, कालच GR जारी झालेला आहे। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। तर मंडळी चला जाऊया आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवरती। तर बघा, हा आहे तो GR। हे बघा, याच्यामध्ये दिले आहे राज्यात विविध जिल्ह्यात माहे फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत। हे बघा, याच्याखाली आहे महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग, दिनांक आहे 22 जुलै 2025। ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून संदर्भ क्रमांक 03 ते 08 अन्वये निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहे। त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याच्याखाली आहे, हा बघा शासन निर्णय, फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे यामुळे शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भातील क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 337,41,43,53,000 इतका निधी वितरित करण्याच्या शासनाच्या मंजुरी देण्यात आला आहे। या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पूर्ण विनियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन शासनासह म11 यांनी हा निधी वितरित करावा। ठीक आहे। हा तो GR, हा जो GR आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देण्यात येणार आहे। तर हा GR जो आहे तुम्हाला वाचायचा आहे। ठीक आहे। हा GR आहे। याच्यामधून आणखी काही अट दिली आहे बघा। हे काही अटी आहे। ब आहे, कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विरुक्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी। ठीक आहे। त्याच्यानंतर आहे खाली, वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे। ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा। ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री संबंधितांनी करावी। बघा, त्याच्यानंतर आहे 5वा, लाभार्थ्यांनी मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा। या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात। या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाची राहील। तर अशा प्रकारे तुम्ही GR बघितलेला आहे। तर ज्या शेतकऱ्यांचा पंचनामा जरी झालेला नसेल तरी पण त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। कारण आता मंजूर होण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे। कालचा GR होता 22 जुलैचा, आज मी व्हिडिओ बनवत आहे। आजची तारीख आहे 23 जुलै। ज्यांनी KYC केली नसेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन KYC करून घ्या, नाहीतर पीक विमा मिळणार नाही, एवढं लक्षात ठेवा। कारण आजपासून मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे। ठीक आहे। तर मंडळी, हीच होती आजची माहिती। तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन व्हिडिओ आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।